आवाज आम जनतेचा, देशहिताचा। 66व्या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी पोलीस परेड ग्राउंडवर मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली। डॉक्टर उदय सामंत यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच महाराष्ट्र स्थापनेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केले। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी या निमित्ताने आभार व्यक्त केले। गेल्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या 360 कोटींचा निधी 100% खर्च केला असून यावर्षीही महाराष्ट्र शासनाने टाकलेली अधिकची भरही 100% खर्च करण्याचे आश्वासन या प्रसंगी त्यांनी रत्नागिरीकरांना दिले। सिंधुदुर्ग समृद्ध योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी आंबा वाहतुकीकरिता पणन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कूलिंग व्हॅनचे लोकार्पणही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले। यावेळी पालकमंत्र्यांनी स्वतः कूलिंग व्हॅन चालवली। या कार्यक्रमाचे औचित्य साधून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह सुधाकर रहाटे, संजय मुरकर, दीपक पवार, महेश मुरकर, नितीन डोळस, राजेंद्र सावंत, प्रकाश झोरे, दिनेश आखाडे, विजय मोरे, प्रितेश शिंदे, सोनाली शिंदे, दीपक ओतारी, संतोष सडकर, रमेश चव्हाण, मिलिंद कदम यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले।